मी ॲडव्होकेट मंगेश ससाने गेल्या 5 दिवसापासून पुण्यामध्ये ओबीसी आरक्षण बचावासाठी उपोषणाला बसलेलो आहे। माझ्या SC ST OBC VJNT बंधूंनो, ह्या राज्य सरकारने ही सगळी सोयरीची अधिसूचना काढली, त्याला आपण लाखोच्या हरकती घेतल्या। एवढं केलं असताना या सगळ्या हरकतींना दुर्लक्षित करून राज्य सरकार आपल्या अस्तित्वाचा, आपल्या आरक्षणाचा, आपल्या संविधानिक अधिकाराचा कडेलोट करायला चाललेलं आहे आणि एका उपोषणकर्त्याच्या दबावाखाली आपले SC ST OBCचे दाखले द्यायचा जो नियमावली आहे, कायदा आहे, त्याच्यामध्ये असे सगळे सोयरे, गणगोत, सोयरी असे शब्द टाकून OBCच्या जातींचे दाखल्यांचा सुळसुळाट करायचा आहे, त्याचा बाजार मांडायचा आहे आणि OBCला जे शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, राजकारणामध्ये जे प्रतिनिधित्व मिळतं आहे, हे सगळं आपलं हिरावून घ्यायचं आहे आणि आपल्याला समान संधी तर मिळून नाही द्यायची, पण आपल्याला प्रवाहातून बाहेर काढायचं आहे। आमच्या OBC बंधूंनो, ही आरपारची लढाई आहे, आता नाही तर नंतर कधीच नाही। त्यामुळं आपण सगळे उत्स्फूर्तपणे या आंदोलनाला सपोर्ट करत आहात, समर्थन देत आहात, याबद्दल खरंच आपलं कौतुक करूशी वाटतं आहे। शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही तुमच्यासाठी लढतो आहे आणि लढणार। या सरकारने जी आता वागणूक दिलेली आहे, एका उपोषणाला काय वागणूक दिली आहे ते आपण पाहतो आहे गेल्या 8-9 महिन्यापासून। आणि OBCंना कशा वाटाण्याच्या अक्षता लावल्यात, कसा दुजाभाव केला जातो आहे, हे सर्व बघतात आहे। त्या सरकारचा हा ढोंगीपणा आणि OBCचं आरक्षणाचा घात करण्याचा जो कुटील डाव आहे, तो OBC आता ओळखू लागलेले आहेत। तरी आपली एकजूट अशीच राहू द्या, आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासाठी लढत राहू।